हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसं काय आहेत तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर त्याची सुरुवात काहीतरी आमच्या आरूपासून करूया. मस्त अशी तिने काय आज नवीन मस्त असा ड्रेस घातला होता आणि छानपैकी मंदिरात गेली ती प्रसाद आणण्यासाठी. तर ती काय मस्त असा शेंगदाण्याचा लाडू घेतला होता प्रसादामध्ये. तर तो काही मला सुद्धा घेऊन येतात ते दोघं आणि किती छान रिॲक्शन देते बघा. कारण की तिचा फेवरेट असा ड्रेस घातला ना तिने, यामुळे तिला खूप छान दिसतो तो व्हाईट कलरचा, सगळेजण म्हणतात. तर त्यासोबत ना मी मस्त असं इथे ना इडलीचं म्हणजे सकाळी तांदूळ आणि डाळ काय ती भिजायला ठेवली होती. तर ते काहीतरी बारीक काढायचं होतं, पण त्या अगोदर ना मस्त असं चहा ठेवला सगळ्यांसाठी, जेणेकरून मस्त असं थोडं फ्रेश होतं माणूस संध्याकाळी चहा घेतल्यावर. तर तो काही चहा घेतला आणि चहासोबत खारी किती मस्त लागते ना, मला तर खूपच जास्त आवडते. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सकाळी संध्याकाळी थोडी 2 खारीसुद्धा खात असते चहासोबत. तर ती काय मस्त असं एन्जॉय केली आणि फायनली म्हटलं आता म्हणजे आपलं जे तांदूळ आणि डाळ भिजायला ठेवली ना ते काय मिक्सरमधून काढून घ्यावं, कारण की सकाळी मला करायची होती इडली आणि सांबारचा बेत. तर मस्त असं आहे ना संपूर्ण काही म्हणजे आपलं मिक्सरमधून काढायचं माझं काही काम चाललं होतं. आणि मी इडली आणि सांबार आहे ना फर्स्ट टाइम बनवणार आहे, कारण की इथून मागं मी स्वतः असं ट्राय केलं नव्हतं. कधीतरी कोणी सोबत असलं ना म्हणजे त्यावेळी करायची मी, मला एवढा अंदाज येत नव्हता यामुळं. पण आज फर्स्ट टाइम मी केलं होतं स्वतः असं. तर मला खूप आनंद वाटत होता, पण तेच धाकधूक होत होती मनात, आता कसं काय होईल उद्या, कसं काय नाही. आणि हा एक तुपाचा डब्बा म्हणजे तो काही फौजीने आणला होता आता कॅन्टीनमधून. तर सगळ्यात मेन म्हणजे इतका महाग लागला ना हा कॅन्टीन म्हणजे तुपाचा डब्बा की बास. आणि मी आरूसाठी आणला होता स्पेशल असा, पण खूपच जास्त महाग होता. चक्क म्हणजे त्याची 1000 रुपये किंमत होती आणि एवढी तुम्हाला वाटणार पण नाही, पण तो तेवढाच महाग होता. आणि मस्त असं मी इडलीचं म्हणजे पीठ वगैरे तयार केलं होतं, किती छान प्रकारे सॉफ्ट पीठ तयार झालंय ना, पाहू शकता तुम्ही. आणि रात्रीच्याला मस्त असं देवपूजा केली, म्हणजे दिवसाचा एंड असाच होतो छानपैकी माझा. तर मस्त असं देवपूजा केली. तर चला आजचा व्लॉग असाच काहीतरी होता छोटासा असा, आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि आता माझी हालत चालली होती बेकार होत, कारण की भरपूर अशी गरमी वाढली आहे इकडं. पण चला आता फॅन पण आमचा थोडा स्पीड करता घेऊ राहिलाय, आता कुठंतरी नीट केलाय त्याला म्हणून काय नाही वाटत आता काहीतरी, पण भरपूर अशी गरमी होती आता. तर चलो आता भेटत जा अशाच व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.